तर सकाळचे 7:30 झाले. वंश झोपूनच आहे आणि टिया 6 वाजताच उठली. आजोबासोबत खेळत आहे बाहेर बसून. आणि मी बनवत आहे नाश्ता. नाश्त्यामध्ये मी मोड बनवत आहे नाश्त्यामध्ये. तर आमच्या सर्वांचा नाश्ता झाला आहे आणि आम्ही सर्वांनी एकत्रच नाश्ता केला. मग मी नंतर नाश्ता झाल्यानंतर मी टेरेसवर गेली. उन्हामध्ये टियाच्या बोत्र्या वाळवायला. सूच्या रात्रभर सू करत राहते मुलगी. डायपर जास्त वापरत नाही तिला. आणि हे कांदे घेतले होते 1 कट्टा. तर ते लाल कांदे होते आणि ओले असल्यामुळे ना ते खराब होत आहे खूपच. अर्धे जास्त तर खराबच झाले. काही परवडलेच नाही आम्हाला. आणि आज पार्सल आलं होतं टियासाठी. तिथर बोलवलं. मस्त छान आहे, स्मूथ आहे, छान. आणि ते ना दात तिचे आता यायला सुरुवात होणार ना, तर ते काही पण खायचं करते जे भेटल ते. तर त्यासाठी मी बोलवलं. खूप छान आहे. आणि दुपारचे 12 वाजले होते. टियाला झोपवायच्या तयारीतच होती. तर आमच्याकडे अचानक पाहुणे येऊन गेले. सोमवार असताना बरोबर आमच्याकडे पाहुणे येतेच, कारण सोमवार बाजार राहते ना. तर बाजारासाठी किंवा काही पण घ्यायसाठी पाहुणे येतेच आमच्याकडे. गावामध्येच भाजीपाला घ्यायला येते. तर मग घरी नातवांना भेटायला याच लागेल. टिया पण मस्त रमली त्यांच्यासोबत. छान खेळत होती. सोमवारी थोड्या वेळाने कोणी ना कोणी येतच असते आमच्याकडे. वंश झोपून होता. त्याला उठवायचा खूप प्रयत्न केला बाबांनी, पण तो काही उठलाच नाही. आणि नंतर झोपून उठल्यावर बघा, मी बासुंदी बनवत होती आणि तो प्लेटामध्ये आंबे टाकत होता आणि खेळत होता. सकाळी चवळीची भाजी बनवली होती. तर त्यामुळे मला ना पोटामध्ये खूप झोमत होतं. तर म्हणून मी बासुंदी बनवली आणि